काजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणी अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड सीआयडी कोठडी मध्ये आहे, मात्र त्याची कोठडी आज संपणार आहे। त्यामुळे बीडच्या विशेष मुख्य न्यायालयामध्ये कराडला दुपारी हजर केलं जाणार आहे। तर वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर वाल्मिक कराड ज्याच्यावर मोका सुद्धा लावण्यात आला आहे त्याच्यामुळे त्याला जामीन मिळण्याची शक्यता कमीच आहे। पण आता त्याला कोणती कोठडी मिळणार, कशा पद्धतीने तपास केला जाणार आणि आतापर्यंत जो काही तपास केलेला आहे त्याच्यामधले कोणकोणते मुद्दे न्यायालयामध्ये मांडले जातात तेही बघावं लागणार आहे। वाल्मिक कराडवर खंडणीचा आरोप आहे, याशिवाय संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुद्धा त्याच्यावर आरोप करण्यात आले आहेत आणि तो सध्या अटकेत आहे। आज त्याची सीआयडी कोठडी संपणार आहे, त्यामुळे बीडच्या विशेष मुख्य न्यायालयामध्ये कराडला दुपारी हजर केलं जाईल। तर वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी मिळणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान वाल्मिक कराड याला कठोरात कठोर शिक्षा द्या अशी मागणी केली जाते। मसाजोगचे जे देशमुख कुटुंबीय आहेत त्यांच्याकडून आणि त्या गावातल्या ग्रामस्थांकडून सुद्धा तशी मागणी केली जाते। त्यासाठी त्यांनी आंदोलन केलेलं होतं। त्याचबरोबर राज्यभरामध्ये अशा पद्धतीने आंदोलन उभारलं जात आहे आणि अशात आज जेव्हा सुनावणी होईल त्यावेळेला नेमकं कशा पद्धतीने मांडणी केली जाते आतापर्यंतच्या तपासाची तेही बघावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत बीडवरून। सुरेश जाधव, काय सांगाल? वाल्मिक कराडला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाईल, कशा पद्धतीची आजची ही प्रक्रिया असेल आणि पुढे काय होऊ शकतं? वाल्मिक कराड यांना ज्यावेळेस मोक्का त्यांच्यावरती लावण्यात आला त्यानंतर मान्य न्यायालयाच्या समोर, विशेष न्यायालयाच्या समोर हजर केलं आणि त्यावेळी जे सरकारी वकील आहेत त्या सरकारी वकिलांनी आणि तपासी यंत्रणांनी जो युक्तिवाद केलेला होता, जी महत्त्वाचे मुद्दे मांडले होते त्यामध्ये 10 महत्त्वाचे मुद्दे मांडले होते आणि त्याच्यावरती माननीय न्यायालयानं वाल्मिक कराड यांना 7 दिवसाचा पीसीआर दिलेला होता, 7 दिवसाची सीआयडी कोठडी दिलेली होती आणि ती आज संपते। त्यामुळे त्या 7 दिवसाच्या कोठडी मागत असताना जे महत्त्वाचे मुद्दे सांगितले होते त्याच्यामध्ये आणि जो काल समोर आलेला जो व्हिडिओ आहे यामधून ही संघटित गुन्हेगारी आहे का आणि संघटित गुन्हेगारीच्या अनुषंगाने तपास करायचा आहे। कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे, त्याला शोधायचं आहे। त्याचबरोबर वाल्मिक कराड यांची इतर ठिकाणी कुठं संपत्ती आहे का ते देखील चौकशी करायची आहे आणि वाल्मिक कराड आणि या हत्येच्या प्रकरणाचा काही संबंध आहे तो संबंध कशा पद्धतीने हे देखील तपासायचं आहे। म्हणून आम्हाला 7 दिवसाची सीआयडी कोठडी द्या अशा पद्धतीची मागणी केली होती आणि मान्य न्यायालयाने ती मागणी मान्य केली होती। त्यामुळे आता सीआयडीच्या तपासामध्ये आणखी काही महत्त्वाचे मुद्दे राहिलेत का? दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी जो कृष्णा आंधळे नावाचा आरोपी आहे तो अद्याप फरार आहे, त्यामुळे त्या आरोपीच्या अनुषंगाने देखील सीआयडीला आणखी तपास करायचा आहे का? आणि कालचा जो व्हिडिओ समोर आलेला आहे संघटित गुन्हेगारीच्या अनुषंगाने एकत्रित हे सर्वजण बसलेले होते, त्यामुळे देखील तपास करायचा जर असेल तर वाल्मिक कराड यांची आणखी पीसीआर मागितला जातो का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकंदरीतच खंडणी प्रकरण, त्यानंतर घडलेलं मारहाणीचं प्रकरण आणि त्यानंतर झालेलं हत्येचं प्रकरण हे तीनही प्रकरणं लिंकेज असल्या कारणानं हे जे आरोपी आहेत यामध्ये 9 जे आरोपी आहेत त्या सर्वांची चौकशी करायची आहे, एकत्रित बसून चौकशी करायची आहे, समोरासमोर चौकशी करायची आहे। अशा पद्धतीचा जो युक्तिवाद आहे तो तपासी यंत्रणांनी केलेला होता। त्यामुळे आता नेमका आज वाल्मिक कराड यांना 2 ते 2:30च्या दरम्यान मान्य न्यायालयाच्या समोर हजर केलं जाईल। व्हीसीद्वारे देखील हजर करण्याची शक्यता व्यक्त केली जाते का तर मागच्या वेळेस वाल्मिक कराड आल्यानंतर बीडच्या मान्य न्यायालयाच्या समोर परिसरामध्ये मोठा गोंधळ उडाला होता। वाल्मिक कराड समर्थक आणि इतरांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गोंधळ देखील झाला होता। त्या सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना व्हीसीवरून हजर केलं जातं का ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र या संदर्भात अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळाली नाही। आज वाल्मिक कराड यांच्या संदर्भात आतापर्यंत कुठला कुठला तपास केला आणि कुठला कुठला तपास बाकी आहे या संदर्भात तपासी यंत्रणा, सरकारी वकील मान्य न्यायालयाच्या समोर मांडतील तर आरोपी जे वकील आहेत ते देखील करतील आणि